स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. युरो फ्रुट्सने भारतात आणली द्राक्षांची नवी व्हरायटी. सांगली जिल्ह्यातील पहिलाच यशस्वी प्रयोग. फोंड्या माळरानावर पिकवली अप्रतिम बाग. कंपनीचे सर्वेसर्वा नितीनजी अग्रवाल काय म्हणाले, पहा थेट द्राक्ष बागेतून. गेल्या 35 वर्षापासून युरो फ्रुट्स ही कंपनी युरोपमध्ये द्राक्ष निर्यात करते आणि आता जर बघितलं तर आपण या द्राक्ष बागेत आहोत. खरं तर ही बाग अतिशय फोंड्या माळ रानावर आहे आणि या ठिकाणी आपल्यासोबत नितीनजी अग्रवाल सर आहेत, युरो फ्रुट्स कंपनीचे. आज आपण त्यांच्याशी बातचीत करूया. खरं तर ही माळ रानावर तुम्ही बाग आणली आणि द्राक्षाचं नवीन वाण या ठिकाणी आम्हाला बघायला मिळतं आहे. मार्केटमध्ये जी चर्चा आहे म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत. काय नेमकं आहे? पहिली गोष्ट तुमचं आभारी आहे की तुम्ही इकडे आलायत आणि मला असं वाटतं की गेल्या 35 वर्ष आम्ही युरो फ्रूट ॲज अ कंपनी द्राक्ष निर्यात करतो आहे आणि विशेष म्हणून सांगलीची जी द्राक्ष आहेत ही जी क्वालिटी आहे त्याच्यावरती मला जास्त विश्वास आहे. म्हणून मी सांगलीची खूप जास्त द्राक्षाची प्रसिद्धी करतो युरोपमध्ये की दिस ग्रेप्स आर फ्रॉम सांगली इंडिया, पण सांगलीचे द्राक्ष म्हणून हे करतो. आता काय झालं की जागृतिक कॉम्पिटिशन इतका वाढलं आहे की कस्टमरला काहीतरी नवीन व्हरायटी पाहिजे. तर याच्याबद्दल गेल्या 5-7 वर्ष आम्ही विचार करत होतो आणि आता 3 वर्ष आधी युरोपची जी एक सगळ्यात मोठी कंपनी आहे ज्यांच्याकडे पेटेंटेड व्हरायटीज आहे, त्यांचं नाव इनिशियली SNFL होता, आता ते नाव बदली करून ब्लूम फ्रेश झालं आहे. तर त्या ब्लूम फ्रेश व्हरायटीचे 4 द्राक्षाची व्हरायटी जे पेटेंटेड व्हरायटी आहेत त्यांचा लायसन्स युरो फ्रूटने घेतलं आहे आणि प्रोटोकॉलच्या हिशोबाने पहिला ती 4 व्हरायटीच्या प्लांटेशन मला स्वतः करावं लागेल. सक्सेस करून मग मी माझे दुसरे जे अनेक शेतकरी आहेत त्यांना त्याचा बेनिफिट मिळेल आणि त्यांना सब लायसन्सी म्हणून आम्ही ती व्हरायटी देता येईल. आता जर बघितलं तर ही साधारण आता या बोर्डकडं आपण बघूया, हे 2024ला लावले, 2 वर्षात इथं पीक चालू झालं. हे कसं शक्य आहे? कारण आता ही जमीन बघितली तर मुरमाड आहे, इथं कुठं माती दिसत नाही. कसं शक्य केलं? याच्यासाठी एकच शब्द आहे, विश्वास, आत्मविश्वास पाहिजे. जेव्हा 2023ला ही जमीन खरेदी केली तेव्हा खरोखर लोक मला सांगत सर ही कुठे जमीन तुम्ही खरेदी करताय, तिकडे माती नाही आहे, पाणीची व्यवस्था नाही आहे. पण मला एक असा विश्वास होता की जर डेव्हलप केलं, लँड तयार केली तर आपण इकडे माल पिकू शकणार. आणि 2024मध्ये याच्या प्लांटेशन केलं. हे सगळे इम्पोर्टेड व्हरायटीज आहेत आणि आज आपण 2026मध्ये आलो आहे आणि मला वाटतं सांगली डिस्ट्रिक्टमध्ये हा पहिला ॲलिसन क्रॉप आहे जे आपण हार्वेस्ट करणार आहे आणि अपेक्षापेक्षा जास्त माल आणि चांगला माल तयार झालेला आहे. तर आमची टीमनी पण खूप मेहनत केली आहे. ब्लूम फ्रेशचे टेक्निकल अधिकारी लोक आहेत ते सुद्धा रेग्युलर व्हिजिट करतात. तर ब्लूम फ्रेशचा टेक्निकल सपोर्ट आम्हाला भरपूर आहे. तर त्यांचे मिस्टर पोलिबियो आणि आकाश येतात, तर त्यांना मी थँक्यू बोलणार आणि त्यांनी खूप आम्हाला सहकार्य केलं. एस्पेशली मिस्टर पोलिबियो ते येतात, आम्हाला मार्गदर्शन देतात आणि आमची टीमने त्याला पूर्णपणे फॉलो केलं आणि त्याला आम्ही तयार केलं आहे. आणि शेवटी मी म्हटलं हे विश्वास आहे, आत्मविश्वास होता आणि देवाचा आशीर्वाद आहे. गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही या ठिकाणी काम करताय. कसं इकडं आला, नेमकं काय सुचलं तुम्हाला? मी 1992मध्ये द्राक्ष एक्सपोर्ट चालू केला नाशिकला आणि मग त्याच्यानंतर 1995मध्ये आम्ही सांगलीला आलो आणि तेव्हापासून एक होतं की सांगलीची जी क्लायमेट आहे हे थोडा ड्राय आणि हॉट क्लायमेट आहे, नाशिकला ह्युमिड वेदर आहे. तर असं मला वाटतं की हा जो कंडिशन आहे हे द्राक्षासाठी अतिशय अनुकूल कंडिशनच्या वेदर कंडिशन आहे आणि हलकी रान पाहिजे. द्राक्षाला जे लोकांना वाटतं की खूप भारी सॉईल पाहिजे, की चांगली माती पाहिजे, हा माझा वेगळा थोडासा विचार आहे. तर हे आता तुम्ही थोडं बघा, तुम्ही काय म्हणजे ही जी व्हरायटी आहे या भागात पहिल्यांदा आलेली आहे सांगलीमध्ये आणि हे अशा माल याचा आता तुम्ही तयार झालेला बघणार आहे. म्हणजे अतिशय उत्कृष्ट क्वालिटी ज्याला म्हणतात आणि एक्सपोर्टमध्ये आपण म्हणतो की साईज जे आहे ते अतिशय महत्त्वाची असते की 18-19 mm बेरी आपल्याला लागते. तर हे बघा, तुम्ही कुठलंही एक द्राक्षाचं हे घेतलं तर 18 mm पुढे आहे. याला हे प्रीमियम क्वालिटी म्हणतात. हे 18पासून जर तुम्ही बघितलं तर इवन 19 mm हे क्रॉस होणार आहे. तर हे अतिशय उत्कृष्ट क्वालिटी आहे. आता जस्ट तुम्ही हे बंचेस जर बघितले तर 1 नंबर क्वालिटी ज्याला म्हणतात, ही अशी लाल क्वालिटी द्राक्षाची तयार केलेली आहे. याचा बेनिफिट असं होईल की हा प्लॉट माझा एक ट्रायल प्लॉट आहे. हे बघून आता आम्ही भरपूर शेतकरीला सब लायसन्सी म्हणून ही व्हरायटी देणार आहे. ते हे माल पिकवणार आहे आणि याचा प्रचंड आपल्याला
प्रमोशन करायचं इन सांगली, हा माझा उद्देश आहे. आता हे पाणी याला किती प्रमाण लागतं? कारण इकडं जर बघितलं तर पाण्याची टंचाई आहे. आता काही लोक कमी पाण्यात येतो, कसं मॅनेज करायचं? शेतकऱ्यांना काय आव्हान करायचं? मला जे वाटतं की आपल्याकडे जे इरिगेशन सिस्टम आहे पाणीची, हे थोडासा मिसमॅच होतं आहे. शेतकरीला वाटतं की जास्त पाणी दिलं तर आपला माल जास्त मोठा तयार होणार, जास्त असेल. तर याचा खूप सायंटिफिक रिझन आहे. आणि त्याला ते मॉइश्चर चेक करतात, त्याला खड्डे करतात, त्याला रूटला किती पाणी गेलं, तर त्याच्या पूर्ण एक सायंटिफिक प्रकार आहे की किती पाणी दिलं पाहिजे. आज माणसाला भूक लागली म्हणजे आपण काय त्याला जबरदस्ती जास्त अन्न देणार नाही खायला. 2 रोटीमध्ये सुद्धा त्याचं पोट भरू शकतो. तर त्याला 4 चपाती दिली तर त्याला इंडायजेशन होणार. तर तसंच पाणीच आहे द्राक्षाला की जितकी रिक्वायरमेंट आहे तितके दिले पाहिजे. तर त्याचं काहीतरी एक सायंटिफिक प्रोसेस आहे टू आयडेंटिफाय की या झाडाला किती पाणी लागतं आहे. आणि त्या हिशोबाने आम्ही जे आहे या इकडे प्लांटेशन करतो आहे. आणि हे बघा, आता हे जे माल आलं, जेव्हा हे बघतो खरोखर मला असं वाटतं की हे स्वप्नासारखं वाटतं आहे की या भागामध्ये. आणि आजपर्यंत मला वाटतं गेल्या 2 महिन्यामध्ये 650 शेतकरी इकडे हा प्लॉट बघायला येऊन गेलेत की हा माल युरोफ्रूटने किंवा सरांनी कसं काय तयार केलं. तर याच्या टोटल क्रेडिट जे आहे, आमची जी टीम आहे त्या टीमने इकडे वर्षभर काम केलं आहे, खूप कष्ट केलं आहे. आणि हे अशा प्रकारचे बंचेस तयार झालेले आहेत. आता जे द्राक्ष शेती करतात त्या शेतकऱ्यांना तुम्ही काय आव्हान करू शकताय? शेतकऱ्यांना मी एकच म्हणणार आहे, जसं नीड ऑफ दी आवर म्हणतात. आज युरोपमध्ये नवीन व्हरायटीची रिक्वायरमेंट आहे. तर आपल्याला त्यांच्या हिशोबाने नवीन व्हरायटीचं प्लांटेशन करावं लागेल. थोडा करा, 2.5 एकर याची मिनिमम रिक्वायरमेंट आहे. तर कमीत कमी 2.5 एकर दरेक शेतकऱ्यांनी, ज्यांच्याकडे एक्स्ट्रा लँड आहे आणि कॅपॅसिटी आहे, त्यांनी नवीन व्हरायटीकडे डेफिनेटली प्लांटेशन करायला पाहिजे. तर या ठिकाणी तुम्ही बघितलं की हे होते युरोप फ्रूट्स कंपनीचे नितीनजी अग्रवाल यांनी द्राक्ष शेतीविषयी या ठिकाणी सखोल माहिती दिलेली आहे. कॅमेरामन अजित सोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.